सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांच्या हायलाइट। मंत्री जिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल। मंत्रालयामधील एसीबी कारवाईनंतर जिरवाळ अडचणीत येण्याची शक्यता। लाच प्रकरणी जिरवाळ यांच्या लिपिकाला अटक। सचिवावर सुद्धा गंभीर आरोप। मंत्र्यांच्या कार्यालय सील होणं लाजिरवाणी गोष्ट। मंत्री जिरवाळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मंत्रालय लाच प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। मुस्लिम महापौराला विरोध हे भाजपाचं ढोंग। भाजपाला राष्ट्रपती राज्यपाल मुस्लिम चालतात, मात्र परभणीच्या महापौराला विरोध करणं हे भाजपाचं ढोंग। सामनातून टीका। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार। शरद पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी, डॉक्टरांची माहिती। राजकारणातून संपवलं जातंय चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। एकनाथ खडसे गुंड प्रवृत्तीचा माणूस, आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। तर राजकारणातून संपवण्याचं काम होतंय, 2 दिवसांमध्ये भूमिका मांडणार, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य। महापौर निवडीपूर्वी माजी महापौराला अटक। भिवंडीमध्ये महापौर निवडीच्या तोंडावर मोठी घडामोड। विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक। विकास आघाडीचे 5 नगरसेवक निवडून आलेत। भयंकर, खासगी ट्रॅव्हल्स मधून ड्रग्ज तस्करी। नागपूरमध्ये तब्बल 1 कोटींचं ड्रग्ज जप्त। खासगी ट्रॅव्हल्सच्या कुरिअर सर्व्हिसचा वापर, आरोपीला ड्रग्जसह अटक। मध्य प्रदेश मधल्या इंदूरवरून होत होती तस्करी। सिटी इंटरनॅशनल शाळा बंद करण्याचा निर्णय। मुंबईच्या जोगेश्वरीतल्या सिटी इंटरनॅशनल शाळा बंद करण्याचा निर्णय। भाडा परवडत नसल्यानं 600 विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेची नोटीस। नवी मुंबईमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार। स्नेहा प्रायमरी स्कूल येथे घडली ही घटना। लवकरच राष्ट्रवादीला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार। राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांच्या हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा। पाहत रहा सांगावा।